आज आपण बनवणार आहोत डाळ भट्टी। डाळ भट्टीसाठी लागणारे साहित्य: रवा, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, जिरे आणि लसणाचा कुटून घेतला आहे मी त्यांना, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि भरपूर सारं तूप। तर सर्वात आधी आपण रवा टाकला आहे। ही 1 वाटी, मी अजून 1 वाटी रवा घेणार आहे। 2 वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, ओवा, आणखी वरतून थोडं टाकणार आहोत आपण, हे लसूण आणि जिरे, चवीनुसार मीठ आणि तूप 8 ते 9 चमचे टाकणार आहे मी। असं मिक्स करून घेऊया। पाणी घालून आपण याचा डो करूया। आणखी आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत। पुन्हा एकदा हे सर्व एकजीव करून घेऊ। बघू शकता, मी जास्त पातळ पण नाही बनवलं आणि जास्त घट्ट पण नाही बनवलेला। आता याला 1 चमचा तूप लावून झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटे। मी आणखी 1 चमचा टाकला आहे, पूर्ण 2। बघू शकता 10 ते 15 मिनिटं आपण ठेवलं आहे। आता याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया। बघू शकता मी सर्व उंड्याचे असे करून घेतले आहेत बॉलवर। आणि दुसरीकडे मी पाणी पण तापायला ठेवलं होतं इडली पात्रामध्ये। आता आपण याच्यात भट्ट्या आपल्या वाफळून घेणार आहोत। एक 20 ते 25 मिनिटे आपण वाफळून घेणार आहोत भट्ट्या। बघू शकता आपल्या भट्ट्या वाफळल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। एक 5 मिनिटे त्याला थंड होऊन देऊया। आता आपण कट करून घेऊया। अशाच प्रकारे सर्व भट्ट्या आपण कट करून घेणार आहोत। बघू शकता सर्व भट्ट्या कट करून घेतल्या आहेत आणि तेल पण तापायला ठेवलं आहे। तेल तापलं की आपण त्यात भट्ट्या सोडणार आहोत। बघू शकता तेल तापलं आहे। कमी गॅस करूया आणि भट्ट्या सोडूया। दोन्ही बाजूनी छान अशा लाल करूया। बघू शकता झाल्या आहेत आपल्या भट्ट्या, दोन्ही बाजूनी पण लाल झाल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। बघू शकता दोन्ही साइडनी छान अशा तळ्या आहेत, झाल्या आहेत आपल्या डाळ भट्टी। खमंग अशा भट्ट्या झाल्या आहेत।
आणि मऊ पण झाले आहे.